या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अनिकाने शाडूच्या मातीमध्ये खूप जास्त पाणी मिक्स केलेलं असतं आणि त्यामुळे कमळी आणि निंगी काळजीत पडतात. त्या दोघींनाही समजत नाही की आता या मातीपासून मूर्ती कशी बनवायची. पण मग कमळीला तिच्या आईने तिला जे शिकवलेलं असतं ते आठवतं. ती निंगीला म्हणू लागते की अगं तुला आठवतंय का, आईने आपल्याला काय सांगितलं होतं. आणि मग निंगी ही विचार करू लागते आणि मग तिला आठवतं की एकदा तिने आणि कमळीने चुकून असंच मूर्ती बनवत असताना मातीमध्ये जास्तीचं पाणी मिक्स केलं होतं आणि त्यावेळी सरूने त्यांना सांगितलं होतं की जरी कधी असं झालं ना तरी घाबरून जायचं नाही. घरात जेवढे असतील नसतील तेवढे कागद गोळा करून आणायचे आणि त्या मातीमध्ये मिक्स करायचे. म्हणजे मग त्या कागदाच्या लगद्यामुळे माती पुन्हा एकदा व्यवस्थित होते आणि त्यापासून छान मूर्ती देखील बनवता येते. आणि मग त्यानंतर कमळी आणि निंगी लगेच कामाला लागतात आणि त्या मातीमध्ये कागद मिक्स करतात. दुसरीकडे अनिका तिच्या मैत्रिणींसोबत हॉस्टेलमध्येच पार्टी करत असते. तर दुसरीकडे हॉस्टेलमधील इतर काही मुली निंगीच्या मदतीसाठी येतात आणि मग त्या सगळ्याजणी मिळून डेकोरेशन करू लागतात. तर दुसरीकडे कमळी त्या मातीमध्ये कागदाचा लगदा टाकते आणि मग त्यानंतर मूर्ती बनवायला सुरुवात करते. तर इकडे निंगी त्या मुलींच्या मदतीने छान डेकोरेशन करत असते. अनिकाला मात्र या सगळ्याची कल्पना नसते. ती तिच्या मैत्रिणींसोबत पार्टी करत असते आणि मग त्यानंतर डेकोरेशन पूर्ण होतं. निंगी त्या मुलींचे आभार मानते आणि मग त्या सगळ्याजणी झोपण्यासाठी जातात. तर दुसरीकडे कमळीने मूर्ती बनवायला सुरुवात केलेली असते. पण मग त्यानंतर अनिका ज्या ठिकाणी डेकोरेशन केलेले असते त्या ठिकाणी तिच्या मैत्रिणींसोबत येते. ती हसतच त्या संपूर्ण डेकोरेशनकडे पाहते आणि मग ते सगळं उद्ध्वस्त करायला सुरुवात करते आणि म्हणू लागते की गावछाप आता मी बघतेस, तू उद्या इथे गणपती बाप्पाची मूर्ती कशी स्थापन करते ते. त्यानंतर आपण पाहतो की निंगी रूममध्ये जाते आणि तोपर्यंत कमळीने बाप्पाची मूर्ती बनवून ठेवलेली असते आणि ती मूर्ती पाहून निंगीचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. ती कमळीला विचारते की मी काही मदत करू का. तर कमळी हसून म्हणते नाही ग, तू सुद्धा दमली असशील ना, थोडासा आराम कर. पण त्यावेळी निंगी मात्र म्हणत असते की कमळे माहीत नाही का, पण मला ना खूप भीती वाटते, असं वाटते की काहीतरी संकट येणार आहे. आणि त्यावेळी कमळी हसून म्हणते की निंगी अगं असा विचार नको करू. हे बघ, जरी कोणतं संकट येणार असेल ना तर बाप्पा आपल्याला त्यातून व्यवस्थितपणे बाहेर काढेल, तू काळजी नको करू. आणि मग त्यानंतर जेव्हा मूर्ती पूर्ण होते तेव्हा त्या दोघीजणी पुन्हा एकदा डेकोरेशन बघण्यासाठी जातात. पण जेव्हा त्या दोघीजणी त्या खोलीत जातात तेव्हा तेथील अवस्था बघून त्यांच्या पायाखालची तर जमीनच सरकते. निंगी तर पूर्णपणे खचूनच जाते आणि रडतच म्हणते की कमळे बघ ना गं, हे काय झालंय, कोणी केलं असेल हे सगळं, आता आपण काय करायचं. तर कमळी म्हणते की तू काळजी नको करू, आपण हे सगळं पुन्हा एकदा दुरुस्त करू. पण निंगी रडतच म्हणते की अगं कमळे, हे कसं दुरुस्त करायचं, सगळ्या गोष्टी यांनी उद्ध्वस्त करून ठेवल्यात, आता आपण त्या कशा जोडायच्या. आणि मग ती चिडून म्हणते की हे जेणे कोणी केलंय ना त्याला मी आता सोडणार नाही, जाब विचारणारच. आणि मला खात्री आहे की हॉस्टेलमधीलच कोणीतरी हे सगळं घडवून आणलंय. पण त्यावेळी कमळी तिला शांत करत म्हणते की हे बघ निंगे, आता हे सगळं कोणी केलंय त्याचा विचार करण्यापेक्षा आपण आता काय करू शकतो त्याचा विचार करायला हवा. कारण आपल्याकडे खूप थोडा वेळ शिल्लक राहिलाय, लवकरात लवकर आपल्याला सजावट करावी लागेल. आणि त्यावेळी मग निंगी ही हो म्हणते. तितक्यात त्यांना बाहेरून गणपती बाप्पा मोरया असा आवाज ऐकू येतो. त्यामुळे त्या दोघीजणी धावतच बाहेर येतात आणि मग कमळी म्हणू लागते की अगं उद्या गणपती बाप्पा येणार आहेत म्हटल्यावर कदाचित काही दुकानं उघडी असतील, आपण जाऊयात आणि पुन्हा एकदा सजावटीचं सामान घेऊन येऊयात. आणि ते ऐकून निंगीही खुश होते आणि मग त्या दोघीजणी लगेच रूमवर पैसे आणण्यासाठी जातात. पण त्यावेळी त्यांना त्या अनिकाच्या मैत्रिणीच्या रूम बाहेर अनिकाची चप्पल दिसते. त्या दोघींना आठवतं की पूजेच्या दिवशी अनिकाने हीच चप्पल घातली होती आणि मग त्यांच्या लक्षात येतं की अनिकाच इथे आली आहे आणि आत्तापर्यंत जे काही घडलंय ते तिनेच घडवून आणलंय. त्यामुळे त्या दोघी खूपच चिडतात. कमळी म्हणत असते की आता काही झालं ना तरी उद्या गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करायचीच. आणि मग त्यानंतर त्या हॉस्टेलमधून मध्यरात्री बाहेर पडतात. पण मग त्यानंतर निंगी एका वॉचमन दादांकडे जाते आणि त्यांच्याकडून फोन घेऊन ऋषीला कॉल करते. जेव्हा कमळी तिला विचारते की अगं कोणाला कॉल केला आहे तेव्हा निंगी सांगते ऋषीला. आणि तोपर्यंत इकडे ऋषीने कॉल रिसीव केलेला असतो. पण कमळी पटकन तो कॉल कट करते आणि निंगीला म्हणते की अगं तुला काही अक्कल आहे की नाही, इतक्या रात्री ऋषी सरांना कॉल करायची काय गरज आहे. तर निंगी म्हणत असते की अगं आता या परिस्थितीत तेच आपल्याला मदत करू शकतील. पण कमळी ऐकत नाही. तोपर्यंत ऋषी पुन्हा एकदा त्या मोबाईलवर कॉल करतो
कमळी कॉल रिसीव करते. तिचा आवाज ऐकून ऋषी घाबरतो आणि विचारतो की काय गं, काय झालं, सगळं ठीक आहे ना? तर कमळी म्हणते हो हो सगळं ठीक आहे, या निंगीने चुकून तुम्हाला फोन केला होता आणि मग ती सरळ कॉल कट करते. मात्र ऋषीला समजतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. इतक्या रात्री चुकून कॉल लागणं शक्यच नाही, त्यामुळे तो काळजीत पडतो. तर इकडे कमळी आणि निंगी रस्त्यावरून फिरत असतात आणि तितक्यात त्यांच्यासमोर विश्वा येतो. त्या दोघींवर ओरडतो आणि त्यांना विचारतो की तुम्हाला नीट बघून रस्ता क्रॉस करता येत नाही का? तर कमळी म्हणते की दाद्या आम्हाला बोलू नको. अरे तू स्वतः गाडी चालवताना फोनवर बोलत होता आणि आता आमच्यावर ओरडतोयस का? त्यामुळे विश्वा गप्प बसतो आणि मग त्यानंतर तो या दोघींना विचारतो की तुम्ही इतक्या रात्री कुठे भटकताय? आणि मग निंगी त्याला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि त्यावेळी विश्वा हसून म्हणतो की इतकंच ना, मग तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला सजावटीसाठी मदत करतो. आणि हे ऐकून निंगी आणि कमळी खुश होतात. विश्वाकडे जे सजावटीचं सामान असतं ते लगेच निंगी घ्यायला जाते, पण विश्वा तिला म्हणतो की हे आमच्या मंडळाचं सामान आहे, मी हे सगळं तुम्हाला देऊ शकत नाही, पण मी निम्म तुम्हाला देतो आणि सजावटीसाठी मदतही करतो, कारण आता पहाट होत आली आहे, तुमच्याकडून काही सजावट होईल असं मला वाटत नाही. आणि ते ऐकून कमळी आणि निंगीही खुश होतात. पण कमळी त्याला सांगू लागते की अरे दाद्या, आम्ही हॉस्टेलमध्ये राहतो, तिथे तू कसा काय येशील? मात्र विश्वा म्हणतो की अगं तू नको काळजी करू, तुम्ही मला आता दाद्या म्हणालात ना, मग मी तुमच्या मदतीसाठी नक्की येईल. आणि मग तो तेथून निघून जातो. तर निंगीला प्रश्न पडतो की हा नक्की आपल्या मदतीसाठी येईल का? तर कमळी तिला सांगत असते तू नको काळजी करू, त्याच्या डोळ्यात मला खरेपणा दिसत होता, तो नक्की आपल्या मदतीसाठी येईल. त्यानंतर या दोघीजणी पुन्हा हॉस्टेलवर जातात आणि सजावटीला सुरुवात करतात. पण त्यावेळी देखील निंगी पुन्हा पुन्हा कमळीला विचारत असते की अगं खरंच तो मुलगा येईल का आपल्या मदतीला? तर कमळी तिला सांगत असते की हो गं, तो नक्की येईल, तू नको काळजी करू. आणि त्याचवेळी दुसरीकडे विश्वा हॉस्टेलच्या बाहेर सजावटीचं सामान घेऊन आलेला असतो. मात्र आता आतमध्ये कसं जायचं असा त्याला प्रश्न पडतो. तिथेच गेटजवळ एक वॉचमन झोपलेला असतो. विश्वा त्याला हाक मारतो, मात्र तो वॉचमन काही झोपेतून उठत नाही. आणि मग विश्वा एका भिंतीवर चढतो आणि हॉस्टेलच्या आतमध्ये येतो आणि मग तो लपतछपत आतमध्ये जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे अनिका आणि तिच्या मैत्रिणी पार्टी करून दमलेल्या असतात आणि मग त्या झोपी जातात. पण त्यानंतर अनिकाला जाग येते, तहान लागल्यामुळे ती पाणी प्यायला जाते. मात्र पाणी नसल्यामुळे मग ती पाणी आणायला बाहेर पडते आणि तितक्यात तिला हॉस्टेलमध्ये लपतछपत येणारा विश्वा दिसतो आणि ती रागातच त्याच्याकडे जाते. दुसरीकडे कमळी आणि निंगी त्यांच्या रूममध्ये काही रंग आणण्यासाठी निघालेल्या असतात आणि त्याचवेळी दुसरीकडे ही अनिका विश्वाला रंगेहात पकडते आणि त्याला विचारू लागते की कोण आहेस तू आणि हॉस्टेलमध्ये काय करतोय? त्यावेळी विश्वा तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती अनिका काही ऐकायला तयारच नसते. ती विश्वाला चोर समजते आणि मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागते की आता मी तुला सिक्युरिटीच्या ताब्यातच देते. पण तितक्यात कमळी आणि निंगी त्या ठिकाणी येतात आणि मग कमळी विश्वाकडे जात म्हणत असते की वॉचमन दादा, मला माहिती आहे तुम्ही आमच्या रूममधील लाईट चालू बघितले आणि म्हणूनच आमची कंप्लेंट करण्यासाठी आलात ना, मी हात जोडते, प्लीज आमची कंप्लेंट करू नका, आम्ही लगेच लाईट बंद करतो. आणि ते ऐकून मग विश्वासुद्धा वॉचमन असल्याची ॲक्टिंग सुरू करतो. मात्र अनिकाचा काही त्यावर सहजासहजी विश्वास बसत नाही. ती म्हणते की मला माहिती आहे वॉचमन काही असे कपडे घालत नाही. तर विश्वा म्हणतो की हो मॅडम, आज माझा वाढदिवस आहे म्हणून मी असे कपडे घातले आणि मी ना आता या मुलींची कंप्लेंट करणारच आहे, म्हणूनच तर मी इथे आलो होतो. आणि ते ऐकून अनिका खुश होते आणि विश्वाला म्हणते की जर तुला या दोघींची कंप्लेंट करायची असेल ना तर नक्की कर, मी तुला त्यासाठी बक्षीसही देईल. आणि ते ऐकून विश्वा म्हणतो की ठीक आहे मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका. आणि तो त्या अनिकाला नाटक करत सॅल्यूटही करतो. त्यामुळे अनिका खुश होते आणि तेथून निघून जाते. आणि मग विश्वा सजावटीचं सगळं सामान कमळीला आणि निंगीला देतो आणि हसतच विचारतो की ही सर्किट कोण होती? आणि मग कमळी अनिकाबद्दल त्याला सगळं काही सांगताना म्हणते की इनेस तर सगळं उद्ध्वस्त केलं आहे. आणि त्यावेळी विश्वा म्हणतो की हे बघ कमळी, या सर्किट मुलीने किती मोठी चूक केली आहे ना, याची तिला जाणीव करून देण्याची जबाबदारी आता तुझी आहे. तिला हे कळायलाच पाहिजे की तिने जे काही केलंय ते तुला समजलंय. आणि त्यावेळी निंगी आणि कमळीही हो म्हणतात. आणि मग त्यानंतर विश्वा त्यांना हवं असणारं सगळं सामान देतो आणि त्या दोघींचा निरोप घेऊन हॉस्टेलमधून बाहेर पडतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.